श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा आज रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे. या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म हा झालेला होता. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी माता, त्याचबरोबर इंद्रदेव, कुबेरदेव आणि त्यांच्याबरोबर चंद्रदेव हेही पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी रात्री ते येतात आणि कोण जागर करत आहे, कोण आपली सेवा करत आहे हे पाहतात आणि त्यांना अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आहे ते देतात. कृपाशीर्वाद आहेत हे देतात. म्हणून आपण या दिवशी जागरण करून माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर कुबेरदेव, इंद्रदेव आणि चंद्रदेव यांची सेवा आहे ती आपल्याला करायची असते. रात्री 12ची पूजा करण्याअगोदर आपल्याला एक दिवा आहे ते आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर एक स्वस्तिक आहे तेही आपल्याला काढायचं आहे. तर ते स्वस्तिक आपण कोठे काढायचं आहे आणि ते कधी काढायचं आहे ती माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर पौर्णिमा ही रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि ती पौर्णिमा उद्या 4:56 असणार आहे. म्हणजे 4:56 ती संपणार आहे. तर आपण सत्यनारायण आहे ते कधी करावं, म्हणजे पौर्णिमेला जे सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण करतात किंवा नव्याने जरी कोणाला करायचं असेल तर त्यांनी सत्यनारायण हे कधी करावं. तर हे सत्यनारायण आहे ते आपल्याला 17 तारखेला म्हणजेच आपल्याला उद्या आहे ते हे सत्यनारायण करायचं आहे. त्याचबरोबर पौर्णिमेचा उपवास काहीजण पकडतात, तर हे पौर्णिमेचा उपवास आहे तोही आपल्याला 17 तारखेलाच करायचा आहे. आता ज्यांचा पौर्णिमेचा उपवासही आहे आणि त्याचबरोबर 11 गुरुवार ही आहेत, तर त्यांनी नक्की कोणता उपवास आहे तो पकडायचा, म्हणजे कोणता उपवास आपला घडला जाणार आहे. तर ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे आणि गुरुवारही आहे, तर त्यांनी त्या दिवशीचा गुरुवार आहे तो आपल्या 11 गुरुवारमध्ये मोजता येणार नाही त्यांना, त्यामुळे तो 11 गुरुवारमध्ये पकडायचा नाही. आता ज्यांचा पौर्णिमेचा उपवास नाही त्यांनी त्यांच्या 11 गुरुवारमध्ये गुरुवार पकडला तरीही चालू शकतो. कोणाला जर उद्यापन गुरुवारचं करायचं असेल तर ते उद्यापन आहेत ते या दिवशी करू शकतात. रात्री 12ची पूजा करण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा वरती आपल्याला एक स्वस्तिक आहे ते काढायचं आहे. स्वस्तिक हे का काढायचं असतं का, तर हिंदू धर्मातील शुभचिन्हांपैकी हे एक शुभचिन्ह आहे. हे शुभतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिकचा अर्थ असा होतो की सो म्हणजे चांगला, त म्हणजे शक्तिशाली आणि क म्हणजे करणारा, म्हणजेच चांगली शक्ती प्रदान करणारा किंवा चांगले अस्तित्व प्रदान करणारा असा हा शुभचिन्हाचा अर्थ होतो. हे शुभचिन्ह आहे ते नकारात्मकता शक्ती आहे ती आपल्या घराच्या बाहेरच ठेवते, तिला आपल्या घरामध्ये प्रवेश करून देत नाही. कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस आहे तो चांगला असतो असं नाही. कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्याबद्दल चांगले विचार, चांगली भावना असते असं नाही. कोणीतरी असं असतं की आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये वाईट विचार असे असतात. त्यामुळे अशा व्यक्तींची जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर ठेवण्याचं काम आहे ते हे स्वस्तिक करतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती शिरकाव करत नाही. म्हणून आपल्या घरावरती आपण स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं असतं. तर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला रात्री 8:41 नंतर, म्हणजे पौर्णिमा सुरू झाल्यानंतर आपल्याला स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं आहे मुख्य दरवाजावरती. म्हणजे आपला जो सेफ्टी डोअर जर असेल तर त्याला नाही, जो आतील आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता नंतर आपल्याला हे स्वस्तिक काढल्यानंतर देवघराची, जे आपलं देवघर आहे त्या देवघरातील आतील जी मागील भिंत आहे त्याला एक आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे. यानंतर आपली जी तिजोरी आहे, म्हणजे जिथे आपण पैसेही ठेवतो, आजकाल ऑनलाईन म्हणजे सर्व काही ऑनलाईन होतं आणि ऑनलाईन आहे हा व्यवहार केला जातो. त्याच्यामुळे कॅशची शक्यता करून नसते, पण थोडेफार पैसे आपल्याकडे असतात आणि थोडेफार आहे ते पैसे आपल्या घरामध्ये ठेवावेत. कारण लक्ष्मीच ही लक्ष्मीकडे खेचली जाते. जिथे लक्ष्मी असते तिथेच लक्ष्मी येते. म्हणून थोडे तरी पैसे आहेत ते आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे असतात. म्हणून आपण त्या ठिकाणी आहे ते आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे. तर यानंतर आपल्याला जे दुसरं स्वस्तिक आहे ते कुठं काढायचं आहे, जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या ठिकाणी, म्हणजेच किचन ओटा आहे, त्या किचन ओट्याची जी भिंत आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक आहे ते काढायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 ठिकाणी स्वस्तिक आहेत ते आपल्याला काढायची आहेत. यानंतर आपल्याला की एक दिवा आहे तो लावायचा आहे. तो दिवा आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर हा आपल्याला दिवा लावायचा आहे. तो आपण उंबऱ्याच्या, म्हणजे आपल्याच उजव्या
उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे आणि आपल्या उजव्या बाजूला आहे ते लावायचं आहे. म्हणजे घरात प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू येते त्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा आहे तो लावायचा आहे. हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे की कोणताही एक आपण पणती घेऊ शकता किंवा मातीची असली तरी चालेल किंवा कोणत्याही धातूची असली तरी चालेल ती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला फुलवात आहे ती घ्यायची आहे. फुलवात ही आपण का घ्यावी, कारण ती आहे ती वरती अशी जाते आणि वरती जाणारी वात म्हणजेच ही परमेश्वराकडे जाणारी असते, म्हणून आपण शक्यतो करून फुलवात घ्यायची आहे. पणती ठेवणार आहोत तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ती पणती आहे ती ठेवायची आहे. त्या पणतीमध्ये थोडंसं तूप आहे ते घालायचं आहे. त्याचबरोबर लवंग आणि हळद, कारण लक्ष्मी मातेला लवंग आणि हळद ही अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडीशी आहे ती टाकायची आहे. हा दिवा आपण तुपाचा लावायचा आहे किंवा तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल, पण शक्यतो करून तुपाचा लावण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर आपण दक्षिणेकडे तोंड न करता इतर कोणत्याही दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर या कोणत्याही दिशेला आपण तोंड करून लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे की मी आज सेवा करत आहे, माझ्या घरात तुला मी आमंत्रित करत आहे, तू माझ्या घरात अष्टलक्ष्मी स्वरूपात वास कर, अशी आहे ती लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. आता दिवा लावल्यानंतर आपण हा दरवाजा लावायचा की नाही, रात्रीची वेळ असणार आहे, त्यामुळे तुम्ही अगोदर आपल्या सेफ्टीचा आहे तो विचार करायचा आहे. आणि जर आपल्या घरातील इतर जर जागे असतील पुरुष मंडळी तर आपण दरवाजा आहे तो उघडा ठेवू शकतो, नाही ठेवला तरी काहीच हरकत नाही. दिवा आहे तो आपण प्रज्वलित आहे तो करून ठेवायचा आहे. आता दिवा हा विजला तर चालेल का, तर दिवा विजला एकदा आपण लावलेला आहे, प्रार्थना केलेली आहे, रात्रीची वेळ आहे त्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही. जर तुमच्या घरातील कोण जागा असेल तर म्हणजे पुरुष मंडळी त्यांनी जर बाहेर जाऊन बघितलं किंवा लक्ष ठेवलं त्याच्यावरती आपली संपूर्ण सेवा होईपर्यंत तरी चालेल, किंवा नाही जरी कोणी हे केलं तरी आपण एकदा लावला म्हणजे झालं, आपण ते प्रार्थना ही आपली सर्व करून झालेली आहे, त्यामुळे आपण नंतर येऊन सेवेला आहे ते बसायचं आहे. अशा पद्धतीने आपण रात्रीची 12ची सेवा करण्याच्या अगोदर स्वस्तिक आहे ते काढायचं आहे आणि दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.